नमस्कार. MKCLच्या ह्या आजच्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण मराठी भाषा दिन आणि विज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येच्या निमित्ताने MKCL आयोजित ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांची प्रकट मुलाखत श्रीयुत सागर देशपांडे घेणार आहेत. आणि आपलं सगळ्यांचं, युवकांचं आणि नाशिककरांचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मी श्रीयुत विवेक सावंत, फाउंडिंग मॅनेजिंग डायरेक्टर अँड चीफ मेंटर MKCL यांना विनंती करीन की आजचे जे उत्सव मूर्ती आहेत डॉक्टर माशेलकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आणि श्रीयुत सागर देशपांडे पत्रकार आणि ज्यांनी माशेलकर सरांवरचं चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे. अगदी उचित नाव आहे त्या पुस्तकाचं, दुर्दम्य आशावादी. त्यांचंही स्वागत करावं. मी श्रीयुत विवेक सावंत सरांना विनंती करते की त्यांनी आपलं प्रास्ताविक इथे मांडावं. आज ज्यांचं विचारधन ऐकण्यासाठी तुम्ही आलेले आहात असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक आणि तंत्रवैज्ञानिक पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर, MKCLच्या व्यवस्थापकीय संचालक आणि माझ्या गेल्या 2 दशकापेक्षा अधिक काळ सहकारी असलेल्या श्रीमती वीणा कामत, त्याचबरोबर ज्यांनी अथक परिश्रम करून डॉक्टर माशेलकरांचं अप्रतिम असं चरित्र मराठीमध्ये आपल्यासमोर आणलं ते डॉक्टर सागर देशपांडे आणि इथे उपस्थित असलेले सर्व, मी असं म्हणेन की सरांचे फॅन्स. त्याचबरोबर ह्या चरित्रग्रंथासाठी खूप परिश्रम ज्यांनी घेतले अशा स्मिता देशपांडे, सगळ्यांचं मनापासून स्वागत. सरांनी आता 81व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि ते एक चिरतरुण व्यक्तिमत्व आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. वृद्ध कोण आणि तरुण कोण याची अगदी साधी सोपी व्याख्या आहे. ज्यांना 24 तास खायला उठतात ते म्हातारे आणि ज्यांना 24 तास पुरत नाहीत ते तरुण. आणि डॉक्टर माशेलकरांना 24 तास काय, पुढची कित्येक वर्ष त्यांचे कार्यक्रम बुक असतात. त्यांना जर तुम्ही फोन केलात आणि म्हटलं की मार्चच्या अमुक अमुक तारखेला तुम्ही याल का, तर फोनवर तुम्हाला तिकडून आवाज येतो की 2025 का 2026 की 2027चा मार्च. त्याच्यामुळे 24 तास ज्यांना पुरत नाहीत असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर आपल्या भेटीला आलं. हा चरित्र ग्रंथ ज्या वेळेला प्रकाशित झाला आणि तो वाचण्याचं भाग्य मला मिळालं, त्याच्यानंतर माझ्या मनात एक कल्पना उचंबळून आली की या चरित्रग्रंथाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या निरनिराळ्या शहरामध्ये ह्या भारत भाग्य विधात्याचं मनोगत युवांनी आणि त्या शहरातल्या लोकांनी ऐकावं.
आधुनिक काळामध्ये ज्यांना भारत भाग्य विधाते म्हणावे असे फार थोडे लोक आहेत. आणि विशेषतः डॉक्टर अब्दुल कलाम हे जग सोडून गेल्यानंतर मला असं प्रकर्षाने वाटलं की ते सोडून गेले आहेत ही गोष्ट खरी आहे, पण ते जाण्याची पोकळी पूर्णपणे जर कोणी भरून काढली असेल एका शास्त्रज्ञांनी देशातल्या, तर नन अदर दॅन डॉक्टर माशेलकर. आणि त्यामुळे मला असं वाटलं की निरनिराळ्या शहरांमध्ये सरांच्या मुलाखतीचे कार्यक्रम घ्यावे. आता अर्थातच आपली इच्छा एका बाजूला आणि सरांना उपलब्ध वेळ दुसऱ्या बाजूला, याच्यात जी संधी सापडते त्या मुलाखती होत जातात. आज नाशिककरांचं मोठं भाग्य आहे की आज आपल्याला सरांचा वेळ मिळालेला आहे. सर एक शास्त्रज्ञ आहेत, त्याच्यामुळे इथे विज्ञानाशी संबंधित नसलेल्या लोकांना थोडंसं मनावर दडपण आलं असेल की आता हे शास्त्रज्ञांचे विचार आपल्याला कितपत कळतील. असंच माझ्यासारखे एक संयोजक एका शास्त्रज्ञांना एका वैज्ञानिक विषयावर व्याख्यान देण्यासाठी बोलवतात. आणि असेच तुमच्यासारखे कुतूहल आणि जिज्ञासा असलेले श्रोते उपलब्ध असतात आणि शास्त्रज्ञ त्यांच्या त्या विषयावर व्याख्यान सुरू करतात. हळूहळू ते गहन होत जातं, ज्याला हल्ली डीप असा शब्द आहे. आणि ते गहन होत गेल्यानंतर अर्थातच हळूहळू श्रोते एकेका दारातून बाहेर पडू लागतात. हळूहळू सगळं सभागृहच रिकामं होतं, पण एक श्रोता मात्र तिथेच थांबतो आणि तो एकदम रिव्हॉल्वर काढतो आणि त्या शास्त्रज्ञावर रोखतो. तो शास्त्रज्ञ घाबरतो. तो म्हटलो की अरे माझा विषयच क्लिष्ट आहे, त्याच्यामुळे तुम्ही असं मला मारू नका, मला कृपया माफ करा वगैरे असं तो म्हणू लागतो. त्यावेळी तो रिव्हॉल्वरधारी श्रोता असं म्हणतो की तुम्ही बाजूला सरका, मी तुम्हाला नाही शोधत आहे, तुम्हाला इथे ज्यांनी बोलवलं त्यांना मी शोधतोय. तर तशी माझी अवस्था कधीच होणार नाही याची ज्यांच्याबद्दल मला 100% खात्री आहे असे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आहेत. आज मराठी भाषा गौरव दिन आहे, त्याच्यामुळे आपले विज्ञानावरचे तंत्रविज्ञानावरचे अतिशय गहन अशा क्षेत्रातले विचार अत्यंत सुबोध अशा आणि अगदी अर्थवाही अशा चपखल मराठीमध्ये सर्वसामान्य लोकांना समजतील अशा पद्धतीने मांडण्याची सरांची हॉतटी एका बाजूला आणि रॉयल सोसायटी पुढल्या अत्यंत निष्णात आणि जगद्विख्यात शास्त्रज्ञांपुढे त्यांच्या परिभाषेमध्ये ओघवत्या वक्तृत्वाचा आविष्कार करणारे डॉक्टर माशेलकर दुसऱ्या बाजूला, अशी दोन्ही त्यांची रूपं आपल्याला पाहायला मिळतात. आपण ज्यावेळी त्यांचे यूट्यूब व्हिडिओ सुरू करतो त्यावेळी साधारण त्याच्यावर दिलेलं असतं की 1 तास 30 मिनिटं वगैरे असे असतात. असं दुसऱ्या कोणाचं असेल तर आपण ते बाजूला सारतो. सरांचे सुरू झाले की आपण मंत्रमुग्ध होऊन जातो आणि ते संपूच नये असं वाटत राहतं. ह्याही कार्यक्रमाचं तसंच होणार आहे याची मला मनापासून खात्री आहे. सरांनी आज वेळात वेळ काढला आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या विनंतीला मान दिला, त्याच्याबद्दल मी सरांविषयी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. आणि कुसुमाग्रजांच्या नगरीमध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला सर आपल्यामध्ये आले, हा एक दुग्ध शर्करा योग आहे असं मी मानतो. त्याविषयी पुन्हा एकदा मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. डॉक्टर सागर देशपांडे हे सुद्धा आमच्या विनंतीला नेहमी मान देतात आणि अतिशय मनापासून तेही मुलाखत घेतात. त्यांचा व्यासंग एवढा म्हणजे मला नेहमी प्रभावित करून गेला आहे की हे चरित्र लिहित असताना एक भारावलेपण एखाद्या लेखकाचं काय असू शकतं याचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे सागर. सागर हे डॉक्टर माशेलकरमय होऊन गेले होते ते चरित्र लिहिताना आणि त्यांनी
असे काही शोध ह्या चरित्राच्या निमित्ताने डॉक्टर मशेलकरांच्या बालपणाविषयी लावले की त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी डॉक्टर मशेलकरांनाही माहीत नव्हत्या. त्यांच्या मूळ गावाविषयी, त्यांच्या पूर्वजांविषयी, त्यांच्या सगळ्या जे त्यांचे जे जीन्स आहेत असं मी म्हणेन त्याविषयीचे काही मूलभूत अशा गोष्टी त्यांनी एखाद्या इतिहास संशोधकाच्या जिद्दीने शोधून काढल्या आणि त्या या ग्रंथात समाविष्ट झाल्या. आज ते आपल्याला ही मुलाखत घ्यायला लाभलेत, हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या चरित्र ग्रंथाची विक्रीसुद्धा इथे उपलब्ध आहे. आपण जरूर हा ग्रंथ विकत घ्यावा आणि आपल्याबरोबर आपल्या जवळच्या शाळेतल्या मुलांना तो वाचून दाखवावा. त्या मुलांच्या त्याच्यावरचे ते प्रतिसाद असतील ते सरांना लिहून कळवावे. सर त्याला स्वतः प्रतिसाद देतात. आज पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि डॉक्टर सागर देशपांडे आणि डॉक्टर मशेलकर यांना विनंती करतो की ह्या मुलाखतीचा कार्यक्रम सुरू करावा. धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा आनंद व्यक्त करतो की MKCLनी ठरवलेल्या वेळेनुसार हा कार्यक्रम सुरू झाला की ज्याच्यामध्ये नाशिककरांचं मोठं योगदान आहे. MKCL आणि सह्याद्री प्रकाशन यांच्या वतीनं हा जो आजचा कार्यक्रम डॉक्टर माशेलकर सरांच्या मुलाखतीचा आणि मगाशी सावंत सरांनी आणि कामत मॅडमनी दोघांनी उल्लेख केला की नाशिककरांचं पण आणि आमचंही भाग्य असं आहे की उद्याच्या विज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला एक वैज्ञानिक की जो अस्सल मराठी मातीतला आहे, मराठी भाषा शिकलेला, मराठी कला, साहित्य, संस्कृती, चित्रकला, शिल्पकला, संगीत, नाटक या सगळ्यांवर मनापासून प्रेम करणारा आणि जगभरात मराठीपणाची ताकद म्हणून काय असते ती मराठी मानसिकता ओलांडून जगाला पालाण घालणारा असा शास्त्रज्ञ कुसुमाग्रजांच्या जयंतीला नाशिकमध्ये असावा. मला असं वाटतं हे फार मोठं भाग्य आहे. कुसुमाग्रजांनी मराठी भाषा आणि एकूणच मराठी मानसिकता या संदर्भातली जी खंत, व्यथा आणि वेदना व्यक्त केल्या होत्या, मला असं वाटतं त्या केवळ सरकारबद्दलच्या नव्हत्या, त्या समाजाबद्दलच्या पण होत्या. आणि ते इथे मला विवेक सावंत सरांच्या अत्यंत गाजलेल्या आणि विस्तृत लेखाच्या शीर्षकाची आठवण होते की मराठी माणसांनी आपली मानसिकता बदलायला पाहिजे, आपण जगभरात कुठेही झेप घेऊ शकू. ती जी झेप अनेक मराठी लोकांनी घेतली आहे आणि त्यातही नेहमीच मी हे आवर्जून सांगतो, आज नाशिकमध्ये कदाचित पहिल्यांदा म्हणून आपल्यालाही ते भावेल, जाणवेल की भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान ज्या 5 मराठी करांनी पेललेलं आहे ते डॉक्टर नारळीकर, डॉक्टर गोवारीकर, डॉक्टर काकोडकर, डॉक्टर भटकर आणि डॉक्टर माशेलकर, हे जे 5 कर मराठीला लाभलेले आहेत. मला असं वाटतं भारताच्या विज्ञान तंत्रज्ञानाचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जातो तेव्हा या 5ही करांच्या उल्लेखाशिवाय तो आधुनिक काळातला सुरू पण होणार नाही किंवा त्यांच्या उल्लेखाशिवाय तो पूर्ण पण होणार नाही. आणि त्यामुळं हा खूप आनंद आहे आज नाशिकमध्ये. सरांच्या एकूणच जीवन प्रवासाविषयी आपण जाणून घेणारच आहोत, पण हळद आणि बासमती ही जी अस्सल भारतीय पूर्वापार परंपरेनुसार आपल्या दैनंदिन वापरात असलेली उत्पादनं आहेत, जी स्वयंपाकघरापासून लग्नघरापर्यंत सगळीकडे वापरली जातात, त्याच्यावरती अमेरिकेने जेव्हा हल्ला केला तेव्हा कदाचित त्यापुढच्या काळात भारताला आर्थिक वनवासाच्या दिशेने जायला लागेल का काय अशी परिस्थिती उद्भवली. अशा वेळेला एका आधुनिक रघुनाथानं तो वनवास भारताला येऊ दिला नाही. ही जी पेटंटची लढाई आहे त्या आधुनिक रघुनाथाची बखर आज रामनगरीमध्ये त्यांच्याच तोंडून आपल्याला ऐकायला मिळणं, तर मला असं वाटतं की हाही आज फार मोठा योग आहे. आणि तिसरा योग सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. आजपासून 8 वर्षांपूर्वीची ती घटना आहे. सावंत सर आणि अनेकांना ती माहिती पण आहे. रयत शिक्षण संस्थेचे तपोवृद्ध अध्यक्ष रावसाहेब शिंदे यांनी 28 फेब्रुवारी 2014 रोजी श्रीरामपूरला रयत सायन्स काँग्रेसचं आयोजन केलेलं होतं.
की ज्याला डॉक्टर काकोडकर सर आणि माशेलकर सरांना निमंत्रित केलं होतं. 27 फेब्रुवारीला माशेलकर सर दिल्लीहून पुण्यात येणार होते आणि पुण्याहून दुसऱ्या दिवशी श्रीरामपूरला येणार होते. रावसाहेबांनी मी माशेलकर सरांना विनंती केली की जर 27ला आपण दिल्लीहून जर औरंगाबादला उर्फ संभाजीनगर त्या औरंगाबादला जर आलात तर तिथून आपण श्रीरामपूरला मुक्कामला यावं अशी इच्छा आहे. सर म्हणाले येतो मी, पण हा बदल कशासाठी? तर औरंगाबादहून श्रीरामपूरला येताना मध्ये नेवासे लागतं, जिथे 12व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे 1290च्या दरम्यान संत ज्ञानेश्वरांनी ज्या पैसाच्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली, त्या पैसाच्या खांबाचं एकदा सरांनी दर्शन घ्यावं अशी माझी खूप इच्छा होती. आणि अर्थातच ती सरांची होती हे सांगितल्यानंतर सरांनी लगेच होकार कळवला. आणि हीच वेळ साधारणपणे नेवास्यामध्ये आम्ही 8 वर्षापूर्वी होतो. मराठी दिनाच्या दिवशीच मला असं वाटतं की त्या दिवशी आमच्या सगळ्यांची भावना ही ज्ञानेश्वरांच्या भेटीला एक विज्ञानेश्वराला अशीच होती. आणि आज कुसुमाग्रजांच्या नगरीमध्ये सुद्धा तीच भावना आहे की ज्यांनी पृथ्वीचं प्रेमगीत गायलेलं आहे, त्याच पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा एक मराठी शास्त्रज्ञ, की ज्या शास्त्रज्ञाच्या इशाऱ्यावरती अमेरिकेला सुद्धा आपली धोरणं बदलावी लागली. मला असं वाटतं ती प्रेरणा गाथा आपण जर आत्ता पुढच्या काही वेळात समजावून घेणार आहोत. मी 1 मिनिट अजून जादा घेईन आणि तेही कुसुमाग्रजांसाठीच. त्याचं कारण कुसुमाग्रज तथा विवा शिरवाडकर तथा तात्यासाहेब हे नव्या पिढीला मुद्दाम सांगावं लागतं की ही तिन्ही नावं एकच आहेत. त्याचं कारण कुसुमाग्रजांना पुण्यातला एक फार मोठा पुरस्कार जाहीर झाला आणि पुण्याचे तेव्हाचे एक लोकप्रतिनिधी मान्यवर पत्रकार परिषदेनंतर म्हणाले की आपण कुसुमाग्रजांना पुरस्कार देतोय तर तात्यासाहेबांना का पत्र पाठवताय. तर अशी नव्या पिढीची पंचायत होऊ नये म्हणून मी मुद्दाम हा उल्लेख केला. त्या कुसुमाग्रजांचा सहवास माशेलकर सरांना लाभला, कारण कुसुमाग्रज हे मॉरिशसच्या जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष होते, की जिथे माशेलकर सर, पु ल देशपांडे, विजयाताई मेहता आणि कुसुमाग्रज, आणि पुढे 1998ला हैदराबादमध्ये जी जागतिक मराठी परिषद झाली त्याचे अध्यक्ष माशेलकर सर होते. त्याही पुढचा योगायोग असा की यंदा 2024चा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जो गोदावरी पुरस्कार विवेक सावंत सरांना जाहीर झाला आहे, तोच पुरस्कार 2004 साली डॉक्टर माशेलकरांना मिळाला होता. आणि त्याची गोष्ट अर्ध्या सेकंदात सांगितली पाहिजे, कारण मूळ पुरस्कार होता 2002 साली जाहीर झालेला. मगाशी सावंत सर म्हणाले त्याप्रमाणे सर होते त्यावेळेला स्वित्झर्लंडमध्ये, आणि प्रतिष्ठानची अट होती की तुम्ही समक्ष तो पुरस्कार घ्यायला पाहिजे. म्हणून 2002मध्ये सरांनी 2004ची तारीख दिली आणि त्यावेळेला न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी त्याचे अध्यक्ष असताना सरांनी नाशिकमध्ये येऊन तो पुरस्कार स्वीकारला. त्याच तात्यासाहेबांच्या भूमीत पुन्हा एकदा मराठी दिनाच्या दिवशी, मराठी गौरव दिनाच्या दिवशी आणि तात्यासाहेबांच्या जयंतीला आज माशेलकर सरांशी आपण इथे बोलणार आहोत. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि सरांना विचारतो की आज जागतिक मराठी दिन आहे. अस्सल मराठी शास्त्रज्ञ म्हणून तुमच्याकडे सगळ्या जगात ओळखलं जातं. या मराठी दिनाच्या दिवशी तुमच्या भावना काय आहेत आणि मराठीच्या संदर्भातला तुमचा संदेश काय असेल आजचा? सर्वप्रथम आपणा सर्वांना नमस्कार करतो. नाशिकमध्ये बऱ्याच वर्षांनी आलो मी आणि कुसुमाग्रजांच्या या नगरीमध्ये, ही पुण्यनगरी आहे एका अर्थी, वेगवेगळ्या दृष्टीने पाहताना मला फार आनंद होतो आहे. मराठीविषयी आपण विचारलं. माझं सर्व शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झालं, मराठीमध्ये झालं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे काही बिघडलं नाही महानगरपालिकेत शिकूनसुद्धा. ह्याचा मला मुद्दाम उल्लेख करावा असा वाटतो. आणि मराठी ही आपली मायबोली आहे. मला आठवतं की जेव्हा मी जागतिक मराठी परिषदेचा अध्यक्ष होतो 1998मध्ये आपण म्हणालात त्यावेळी माझं भाषण होतं ज्ञानाधिष्ठित समाजाकडे, कारण ज्ञान हे महत्त्वाचं ठरणार आहे. आणि ही जी वाटचाल आहे ज्ञानेश्वरांकडनं विज्ञानेश्वरांकडे, ही केवढी महत्त्वाची आहे. आणि त्यावेळी मी हे पण म्हटलं होतं की मराठी ही केवळ राज्यभाषा आहे म्हणून ती वापरलीच पाहिजे असं हट्ट धरणं बरोबर नाही आहे. तर ती ज्ञानभाषा व्हायला पाहिजे, कारण हे ज्ञानाचं
शतक आहे असं मला वाटतं. मला तरी असं वाटतं की आपण जेव्हा शिकतो तेव्हा मराठीमध्ये शिकावं. प्रायमरी स्कूल म्हणा, सेकंडरी स्कूल म्हणा, कारण त्यामध्ये आपण जे मूळ कॉन्सेप्ट्स असतात, बेसिक कॉन्सेप्ट्स वगैरे, हे चांगले आपण समजू शकतो त्याच्यामुळे. आणि मला मराठी मध्ये शिकून काही पुढे अडचणी आल्या असं काही झालं नाही, हे महत्त्वाचं आहे. दुसरं असं आहे की मराठी लिखाणाची आवड, बोलण्याची आवड, वक्तृत्वाची आवड मला लहानपणापासून होती आणि त्याचा प्रचंड फायदा झाला. कारण इंग्लिशमध्ये शिकलो असतं जे झालं नसतं ते मराठीत शिकल्यामुळे झालं. उदाहरणार्थ मला आठवतं, मी 6वीत असताना एक मंथन नावाचं मासिक होतं आणि त्यामध्ये उत्तम कल्पनांसाठी 1 रुपया आणि 1 अंक असं बक्षीस असायचं. आणि त्यावेळचा विषय होता प्रेम. आता 6वीत असलेल्या मुलाला प्रेम काय करणार, पण मला आठवतं मी एक छान काहीतरी कल्पना दिली होती आणि मला तो 1 रुपया 1 अंक मिळाला होता. त्यामध्ये मला आठवतं की परिस्थिती फार गरिबीची होती, त्यामुळे जेव्हा मी लिहायचो म्हणजे वीणा वगैरे अनेक मासिकांमध्ये व्हायचं, तर पोस्टेजसाठी पैसे नव्हते, तर मग मी ते त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन, वीणाच्या ऑफिसमध्ये जाऊन, हे रघुनाथ माशेलकरांनी दिलेलं म्हणून द्यायचं आणि ते छापायचं. मंथनमध्ये मला आठवतं मी किंचित काव्य लिहिलेली आहेत अनेक. हे मला वाटत नाही मला, जर मी म्हणजे हा जो बाकीचा आहे. आणि त्याच्यामध्ये त्यात वक्तृत्व स्पर्धांमध्ये मला आठवतं शिरू ट्रॉफी जी मुंबईत प्रसिद्ध होती, त्याच्यामध्ये मला बक्षीस मिळालं होतं. आणि हे जे कम्युनिकेशन स्किल्स आपण ज्याला म्हणतो, ही अत्यंत आजच्या जगात महत्त्वाची आहेत. ही मातृभाषेत शिकल्यामुळे मला मिळाले असं वाटतं. एक गंमत सांगतो तुम्हाला, मी एक नाटक पण लिहिलं होतं बरं का. हां, सुंठी वाचून खोकला गेला. 9वीत होतो त्यावेळी मी आणि माझा मित्र नरेश. कधी को ऑथरशिप नसते नाही का, रिसर्च पेपर्समध्ये असते पण नाटकात नसते. त्यावेळी लिहिलं होतं. त्याचं दिग्दर्शन पण मी केलं होतं, काम पण मी केलं होतं. आणि गंमत सांगतो तुम्हाला की ते दिग्दर्शन करता करता त्याच्यात एवढं माझं लक्ष होतं की माझे स्वतःचे डायलॉग विसरलो स्टेजवर. आणि ते मला आठवतं गणेशोत्सवात आपल्याला कल्पना असेल गिरगावामध्ये कसं वातावरण असतं आणि त्यावेळी अनेक कार्यक्रम चालू असतात. तर सहज एका कार्यक्रमासाठी आम्ही दुभाष लेनमध्ये गेलो. कार्यक्रम पाहत पाहत फिरायचं रात्री, हे आम्ही काम करायचं. त्याच्यात ते हे आमचं नाटक चाललं होतं, शशिकांत कारेकरनी बसवलेलं. तर मला थोडक्यात मला अभिमान आहे की मला लहानपणी वाचायची प्रचंड आवड. वाचायची म्हणजे हातात येईल ते वाचायचं बरं का. म्हणजे नाथमाधव म्हणा किंवा हरिनारायण फडके म्हणा किंवा वि स खांडेकर म्हणा, नासिफ फडके म्हणा, सगळ्यांचं मी वाचत असे. आणि रहस्यकथासुद्धा, कळलं का. त्यावेळी आपल्याला कल्पना नसेल, आपल्यापैकी काहींना माहिती असेल ते झुंजार म्हणा, धनंजय म्हणा, छोटू म्हणा वगैरे वगैरे. तर बाबूराव अर्नाळकर रहस्यकथा लिहायचे, मधुकर अर्नाळकर रहस्यकथा लिहायचे, तेही मी वाचायचं सगळं. आणि मला आठवतं एकदा मी त्यांची स्वाक्षरी घ्यायला गेलो होतो. ठाकूरदाला त्याचं चष्म्याचं दुकान होतं आणि त्यांनी मला संदेश दिलेला मला आठवतो की अभ्यास सांभाळून रहस्यकथा वाचाव्या, असं त्यांनी त्यावेळी मला संदेश दिला होता. दुसरं वाचायची एवढी आवड होती की काही करून वाचायचं. आता उदाहरणार्थ परिस्थिती एवढी वाईट होती की पुस्तकं विकत घ्यायची हे ताकद नव्हती. तर मला आठवतं मॅजेस्टिक बुक स्टॉल कोठावळे, तर ते नवीन कोरं पुस्तक असतं ना, त्याचा मला वास फार आवडतो बरं का. जसा पहिला पावसाचा वास म्हणा किंवा तान्ह्या बाळाचा टाळूचा वास असतो, तसा पुस्तकांचा वास असतो. आणि मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना विनंती करायचो की मला वाचायचं आहे म्हणून. आणि बाजूला मी फुटपाथवर बसेन, काही हे करणार नाही, आणि मग त्यांना ते परत द्यायचं. आणि त्याच्यानंतर आपण नेहमी इनोव्हेशन म्हणतो ना, ते इनोव्हेशन मला लहानपणापासून जमलं बरं का. तर त्याच्यामध्ये काय झालं की एक ग्रहस्थ होते, त्यांचं फुटपाथवर असं पुस्तकांचं दुकान होतं. राममोहन शाळा जी होती ना त्याच्या समोरच.
आणि ते दुपारी बंद करून जायचे. तर मी म्हटलं तुम्ही दुपारी बंद करता कळलं का, तर त्यावेळी तुमचा काही हे होत नाही, तर मी बघतो तिकडे. तर त्यातला सुप्त हेतू, आणि मला काही देऊ नका तुम्ही, म्हणजे मी नुसतं हे करतो, त्यातला सुप्त हेतू म्हणजे वाचायला मिळायचं. कळलं. हल्ली मला थोडीशी खंत आहे बरं का, की मुलांची वाचनाची जी गोडी आहे ना ती कमी झालेली आहे. वाचलं पाहिजे. आता काय झालं आहे, हा मोबाईल आणि त्याच्यासारखं असं असं आणि असं असं चालू असतं. फोकससुद्धा कमी झालं आहे, हे कमी झालं आहे. तर मला असं मुलांना आणि पालकांना आवर्जून सांगावं असं वाटतं की वाचलं पाहिजे. कळलं का, आणि सगळं वाचलं पाहिजे, त्याचं आकलन करायला पाहिजे. आज इंटरनेटच्या जगातसुद्धा पुस्तकांना पर्याय नाही असं मला तरी वाटतं. सरांनी उल्लेख केला की ते गिरगावमध्ये राहत असताना काही तिथल्या नियतकालिकांमध्ये लिहायचे, त्याचं त्यांना मानधनही मिळायचं, तोही भाग होता. आणि ते टपाल कुणीतरी मोठ्या माणसाचं आहे असं वाटावं म्हणून ते प्रत्यक्ष नेऊन देऊन सांगायचे की रघुनाथ माशेलकरांनी दिलेलं आहे. मला असं वाटतं की त्या परिस्थितीमधला, प्रतिकूल परिस्थितीमधला सुद्धा प्रचंड आत्मविश्वास आणि त्याही पलीकडे त्यावेळचे रघुनाथ माशेलकर आणि आत्ताचे द रघुनाथ माशेलकर, हा जो प्रवास आहे ही मला वाटतं 82 वर्षांची तपश्चर्या आहे. आणि तपश्चर्या म्हटलं की ती साधीसुधी नसते. त्या तपश्चर्याची सुरुवात होते ती 1 जानेवारी 1943ला. ती आत्ताच्या गोव्यामधल्या फोंडा तालुक्यामधल्या माशेलमध्ये. मी तुम्हाला पुन्हा पारतंत्र्यात पोर्तुगीजांच्या तावडीत असलेल्या माशेलमध्ये घेऊन चाललोय की ज्यांचं कुलदैवत हे देवकी कृष्ण आहे. आणि माशेलमधल्या देवकी कृष्णाची मूर्ती बघितली तर लक्षात येईल की उजव्या काखेत घेतलेला तो कृष्ण आहे, देवकीच्या काखेतला. ही अशी मूर्ती कुठेही नाही आहे. त्या मंदिराच्या शेजारच्या गल्लीमध्ये एक छोटं कौलारू जे घर आहे, जे आजही आहे, तिथला तुमचा जन्म आणि तुम्ही गिरगावमधली आत्ता जी गोष्ट सांगितली, हा प्रवास कसा होता? फार खडतर प्रवास होता. कारण माझे वडील मी 6 वर्षाचा असताना केला. आमचा फार गरीब कुटुंबात माझा जन्म झाला. आणि आई कधी शाळेत गेली नव्हती. तिला वाचता यायचं, लिहिता यायचं, पण शाळेत कधी गेली नव्हती. आणि ती मला घेऊन मुंबईत आली कामाच्या शोधात. जे काही मिळेल काम ती करायची. शिवणकाम म्हणा किंवा दुसरं काही काम म्हणा. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मी अनवाणी चाललो. महानगरपालिकेच्या दिव्याखाली अभ्यास केला. मला आठवतं की बॉम्बे सेंट्रल स्टेशन जे आपलं होतं ना, तिथून गुजरातची शेवटची गाडी 10 वाजता जायची आणि मग शांत असायचं. तिकडे मी अभ्यास करत असे. 2 वेळा जेवायची भ्रांत होती. बऱ्याच अशा रात्री आलेल्या जेव्हा मी भुकेल्या पोटी झोपलेलो आहे. आमची आई म्हणजे एक फूड टेक्नॉलॉजिस्ट होती. कारण एकदा जेवण केलं की दुसऱ्यांदा नको, अशा प्रकारचं ती काहीतरी करायची. फार हलाखीचे दिवस होते ते. आणि ह्याच्यामध्ये आयुष्यामध्ये कुठला तरी एखादा ब्रेक मिळतो म्हणतो ना आपण, तसं झालं. कारण त्यावेळी महाराष्ट्र स्टेट SSC बोर्ड होतं, सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामचं. आणि त्यावेळी मला आठवतं मी 11वीमध्ये 1,35,000 विद्यार्थ्यांमध्ये मी 11वा आलो होतो त्यावेळी. आणि त्यामुळे मला टाटा स्कॉलरशिप मिळाली, ₹60 दर महिन्याला. आणि त्याच्यामुळे मी आज इथे आहे खरं सांगायचं तर. कारण ती 6 वर्षापर्यंत मला ती मिळाली आणि मी पुढे शिकू शकलो. तर त्यातल्या 2 गोष्टी मला खास सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे. आत्ताच पुष्पा आमची जी वैशालीची मैत्रीण ह्याच्यामध्ये आहे नाशिकमध्ये, आणि ती अत्यंत उत्तम आदिवासी मुलांना आणि मुलींना शिकवण्याचं काम करते. तर तिला मी म्हटलं तू भविष्य घडवतेस त्यांचं म्हणून. आता तुमची अपेक्षा असेल की सायंटिस्ट असल्यामुळे मध्ये कुणीतरी मी एक इक्वेशन बोलल्याशिवाय सायंटिस्टचा रोल माझा होणार नाही, म्हणून मी तुम्हाला एक इक्वेशन सांगतो माझं.
जे शिक्षणाशी असं निगडित आहे. एकदा एक चर्चा चालली होती की सगळ्यात मोठं पॉवरफुल इक्वेशन सायंटिस्टनी कुठलं केलेलं आहे. तर कुणीतरी उभं राहिलं आणि म्हणालं न्यूटन सेकंड लॉ, फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. आपल्यापैकी बऱ्याच जणांना ते आठवत असेल, एफ इक्वल टू एम ए. दुसरं कोणीतरी उभं राहिलं म्हणाल नाही नाही ते नाही, आईन्स्टीन, ई इक्वल टू एम सी स्क्वेअर. तर नंतर माझ्याकडे वळले आणि मला विचारलं तुझ्या मते कुठलं. तर म्हटलं आईन्स्टीन पण नाही, न्यूटन पण नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई इक्वल टू एफ. ई इज एज्युकेशन, एफ इज फ्युचर. शिक्षण म्हणजे भविष्य. आता आपण म्हणणार की हे चालणार नाही, नुसतं शास्त्रज्ञांनी इक्वेशन द्यायचं नसतं, ते प्रूव्ह करायचं असतं. मी इथे आहे हेच ते प्रूफ आहे, पण तरीसुद्धा सांगतो तुम्हाला. 17 मार्च 2000 रोजी एक उत्तम प्रूफ मिळालं त्याचं. त्या दिवशी काय झालं, KR नारायणन जे आपले भारताचे प्रेसिडेंट होते, राष्ट्रपती होते, त्यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात मला आणि रतन टाटांना एका मागोमाग एक असं पद्मभूषण मिळालं. त्या एकाच वेळी, एकाच दिवशी, एका मागोमाग एक. तर आपण म्हणाल की हे कसं काय, म्हणजे याने कसं काय इक्वेशन प्रूव्ह होतं. ते मी सांगतो तुम्हाला. कारण KR नारायणन ज्यांच्या हस्ते आम्हाला हा पुरस्कार मिळाला, पद्मभूषण, त्यांची स्वतःची कथा ही माझ्यासारखीच होती. म्हणजे ते अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आले होते आणि कितीतरी किलोमीटर त्यांना चालायला लागायचं. आणि त्यांची आईवडिलांची परिस्थिती एवढी वाईट होती की ट्युशन फी द्यायची त्यांची ताकद नव्हती. आणि त्यामुळे वर्ग चालू असताना, शिक्षक शिकवत असताना ते बाहेर राहायचे वर्गाच्या आणि नोट्स घ्यायचे. आणि असा त्यांचा खडतर प्रवास चालू असताना त्यांना टाटा स्कॉलरशिप मिळाली, जी नंतर मला मिळाली होती. आणि त्यांचा प्रवास वेगळा झाला आणि ते राष्ट्रपती झाले. आता तुम्ही कल्पना करा, त्या दिवशी त्या राष्ट्रपती भवनामध्ये एक टाटा स्कॉलर रतन टाटांना पद्मभूषण देतो आणि दुसऱ्या एका टाटा स्कॉलरला पद्मभूषण देतो. ई इक्वल टू एफ, एज्युकेशन इज इक्वल टू फ्युचर. हे भविष्य आहे. म्हणून मला सारखं पालकांना सांगावंसं वाटतं की म्हणजे मी बरेच कॉन्व्होकेशन ॲड्रेस देतो आणि त्यावेळी सुरुवातीला मी मुलांऐवजी पालकांचं अभिनंदन करतो. अँड आय टेल देम दॅट दिस इज द बेस्ट गिफ्ट यू कुड हॅव गिवन वगैरे. आणि याच्यामध्ये सुद्धा माझ्या आईचा मोठा भाग आहे. कारण असं असतं की शिकलो आणि मग कुठेतरी कामाला लागलो वगैरे, तसं नाही केलं. कळलं का, त्याने मला पुढे पुढे शिकायला लागलं. त्याचं कारणसुद्धा एक हे आहे. तर ती रोज कामाच्या शोधात असायची. तर एकदा ते आमचं याच्यामध्ये गिरगावमध्ये प्रार्थना समाजला काँग्रेस हाऊस म्हणून आहे, तर तिकडे ती गेली होती आणि ती रांगेत उभी राहिली. आणि तिची पाळी आल्यानंतर तिला विचारलं त्यांनी की तू मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन 3rd स्टँडर्ड आहे, 3री, तो 3री पास आहे का. आता खरं म्हणजे 3री पासचं सर्टिफिकेट नसतं, तिला खोटं बोलता आलं असतं. पण आयुष्यात कधी खोटं बोललेलं नाही, आम्हाला पण तिने ते शिकवलं. ती म्हणाली नाही आहे, नोकरी नाही. आणि ती परत येताना म्हणाली की माझा हा अपमान का झाला, कारण मला शिक्षण नाही. आणि त्यामुळे मी माझ्या मुलाला एवढं शिकवणार आहे किती ते मला माहिती नाही आहे. सर्वात मोठी डिग्री काय आहे ते मला माहिती नाही आहे, पण मी त्याला मोठं हे करणार आहे. नंतर मी BKM झालो, बॅचलर डिग्री इन केमिकल इंजिनिअरिंग. UDCTमध्ये एक प्रसिद्ध हे आहे, तिथे मी शिकलो. आणि ते झाल्यानंतर मला हिंदुस्थान लिव्हरमध्ये नोकरी पण मिळाली. ते म्हणाले नाही, नोकरी नाही करायची, त्याच्या पुढे PhD आहे असं मी शोधलं आहे. मला PhD करायला लावली. आणि ते झाल्यावर म्हटलं आता संपलं बरं का. तिने शोधून काढलं होतं पोस्ट डॉक्टर रिसर्च आहे. कळलं का, तिने हट्ट सोडला नाही मला. आणि त्यानंतर मला आठवतं की मला अनेक ऑनररी डॉक्टरेट्स मिळाल्या, 48 मिळाल्यात आतापर्यंत वेगवेगळ्या विद्यापीठांत जगातनं. तर जेव्हा 25वी मिळाली होती ना, तेव्हा मी तिच्याकडे गेलो आणि तिला म्हटलं मला आज 25वी मिळाली आहे. तर मला अजून आठवतं तिने म्हटलेलं आता माझं समाधान झालं.
आता मला जायला हरकत नाही. आणि काय बघा हे आहे 3 महिन्यात त्या 17 नोव्हेंबरला आम्हाला सोडून गेल्या त्या वर्षी 2006मध्ये. तर ह्याच्यामध्ये माझ्या पालकांचा प्रचंड भाग असतो, कळलं की नाही, ज्याला आपण एस्पेशली. आणि तिचं म्हणजे तुम्हाला सांगतो, आपण बऱ्याच वेळा ध्येय मोठं ठेवलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे वगैरे म्हणतो. आणि आपल्याला वाटतं की अशिक्षितांना काय कळतं त्यातलं वगैरे, ध्येय मोठं ठेवा वगैरे वगैरे. तर मला अजून आठवतं की मला जर गणितात मला नेहमी 100 मिळायचे, पण कधी कधी 97 मिळायचे, 98 मिळायचे. मी आपला खुश असायचो, मला 97 मिळाले. ती मला बसवायचे, म्हणायचं ते 3 मार्क कुठे गेले मला जर दाखव. मी 97कडे बघत असे आणि ते 3 मार्क गेलेले बघत असे. तर माझ्या आईने माझ्या आयुष्यामध्ये मोठा हे घेतला. इनफॅक्ट 10वीमध्ये माझ्यावर धडा आहेत, म्हणजे 8वी 9वी 10वी आणि 12वी याच्या 4ही याच्यात धडे आहे. एक संस्कृत, एक हिंदी, एक मराठी आणि एक इंग्लिश. आणि त्याच्यामध्ये जो 10वीत धडा आहे त्याच्यात माझे 4 गुरु असा एक धडा आहे. आणि त्याचं म्हटलं मी पहिला गुरु माझी आई शिकली, कारण आईने मला हे पुढे ते आईचा आणि वडिलांचं हे अर्थात छत माझ्याकडनं गेलं होतं. माझ्या मते ते फार फार महत्त्वाचं आहे. तर हा सुरुवातीचा प्रवास माझा जो झाला तो असा खडतर होता. माझं हे भाग्य आहे की माशेलकर सरांच्या आईंचं पण दर्शन खूप वेळा घेता आलं, त्यांचे आशीर्वाद घेता आले. 2000 साली पुण्यात इंडियन नॅशनल सायन्स काँग्रेसचं जे अधिवेशन झालं होतं अटलजींच्या उपस्थितीत, त्याचे अध्यक्ष माशेलकर सर होते. आणि त्यांचं खूप गाजलेलं अध्यक्ष भाषण झाल्या बाकीची मंडळी सरांना भेटायला गेली होती, पण मी तिथून उठून औंधला त्यांच्या आई जिथे राहत होत्या त्या घरी पोचलो होतो. त्याचं कारण मला त्यांची भावना त्यावेळा काय आहे हे जाणून घ्यायचं होतं. सरांच्या बोलण्यातले 2 उल्लेख राहिले म्हणून मी सांगतो, पालकांच्या दृष्टीनं किती महत्त्वाचे आहेत, जे मला त्यांच्या आईनी पण सांगितले आणि नंतर सरांनी. पहाटे उठल्यानंतर आपल्या मुलाला झोप लागू नये आणि आपल्यालाही झोप लागू नये म्हणून त्यांची आई डोळ्याच्या वरच्या भागात कापूर लावून घ्यायची. आणि कापूर झोंबतो लावला की, त्यामुळे झोप येत नाही. काय प्रकारचं डेडिकेशन असेल. आणि सरांनी जो उल्लेख केला अशिक्षित बाईचं, आणि जो उल्लेख मगाशी होता की 3री पास ही कुठल्या नोकरीसाठी पाहिजे होतं 1960च्या दशकात मुंबईमध्ये गिरगावला, तर कापडाचे तागे वाहून न्यायची नोकरी होती. आणि त्यासाठीचं क्वालिफिकेशन हे 3री पास होतं. आणि त्याही पलीकडे जाऊन सरांनी ज्या डिलीटचा उल्लेख केला की 25वी डिलीट मिळाल्यानंतर त्या म्हटल्या की मी आता जायला रिकामी झाले. त्याचं कारण पुढचं वाक्य एक तुम्हाला त्या म्हटल्या होत्या, जे आता चुकून सरांच्या सांगण्यात आलं नाही, की सरस्वती मातेचं बोट तू आता धरलेलं आहेस, त्यामुळे मला आता काळजी नाही. की लौकिकार्थानं ज्या माऊलीचं शिक्षण 3री पर्यंत झालेलं आहे, त्या माऊलीला आपल्या मुलाला 25 डिलीट मिळाल्यानंतर असं वाटतं की आपल्या मुलाचं आणि सरस्वतीचं बोट आता फिक्स आहे, ते धरलेलं आहे, त्यामुळे आता आपल्याला काळजी करायची गरज नाही. मला असं वाटतं पालक म्हणून सरांनी जो सांगितला, आई वडील म्हणून जो सांगितला, त्याबद्दल मधलं आपली भावना काय असायला पाहिजे, त्यामुळे मुद्दाम मला हे सांगावंसं वाटलं. तुम्ही मॅट्रिकचा उल्लेख केला, टाटा स्कॉलरशिपचा उल्लेख केला, पण तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली मला असं वाटतं ती 7वीच्या वर्गात असताना. आणि पुन्हा तिथे शिक्षकांचा उल्लेख येतो. नंतर सर एकत्रित सांगतीलच की आईबरोबर इतर शिक्षकांचा परिणाम काय झाला. आपल्यापैकी बहुसंख्य लोक शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात असतील तर आपण आयुष्यात किती मोठं काम करू शकतो हे लक्षात येईल सरांच्या बोलण्यावरनं. पण तुम्ही त्याच वयात वैज्ञानिक व्हायचं आहे कसं काय ठरवलं? हो 7वीमध्ये असतं. हो ते असं होतं की काय झालं, मी मराठी शाळेत अर्थातच 7वीपर्यंत शिकलो प्राथमिक शाळेत. आणि नंतर 7वीत ना 8वीत जायचं. 8वी म्हणजे सेकंडरी स्कूल. आणि त्यावेळी मग मोकळ्या पायाने जाता येत नाही, शूज पाहिजे होते, युनिफॉर्म हवा होता, फीज होत्या, ते सगळे म्हणून 21 रुपये. आमच्या आईला ते 21 रुपये जमवायला 21 दिवस लागले. आणि मला आठवतं की एक याच्यामध्ये गिरगाव चौपाटीला एका गुजराती कुटुंबामध्ये धुण्या भांड्याचं काम करणारी तिची एक मैत्रीण होती. तिने आपली पुंजी 21 रुपये मला दिली त्यावेळी, मला आठवतं. आणि त्यामुळे काय झालं की चांगल्या शाळांमध्ये सगळीकडे म्हणजे चिकित्सक हायस्कूल म्हणा, गिरगावची आपल्याला
जर माहिती असेल तर चिकित्सक हायस्कूल, आर्यन हायस्कूल, विल्सन हायस्कूल वगैरे त्या सगळ्या ॲडमिशन संपल्या होत्या आणि मला एका गरीब शाळेत युनियन हायस्कूल जिकडे समाजाच्या खालच्या थरातली सर्व मुलं जायची तिथे मला ॲडमिशन मिळाले. पण मी नेहमी म्हणतो दॅट पोअर स्कूल हॅड रिच टीचर्स. त्या गरीब शाळेत श्रीमंत शिक्षक होते, विचाराने, आचाराने, मनाने. आणि त्यातले एक शिक्षक म्हणजे भावे सर आमचे. सगळेच चांगले होते पण ते भावे सर, तर ते भावे सरांचं काय होतं की ते आम्हाला विज्ञानाचे शिक्षक होते ते. आणि त्यावेळी तुम्हाला कल्पना असेल केमिस्ट्रीसाठी वेगळा, फिजिक्ससाठी वेगळा, बायोलॉजी सगळं एकच ते शिकवायचे. आणि त्यांची गंमत अशी होती की ते आम्हाला नेहमी पहा आणि शिका असं करायचं. म्हणजे आता घोका आणि ओका तसं नव्हे, पण पहा आणि शिका, प्रत्यक्ष अनुभव घ्या आणि शिका. म्हणजे ज्याला आपण एक्सपिरियन्शियल लर्निंग असं म्हणतो, त्याच्यावर त्यांचा मोठा भार होता. आणि मला आठवतं अगदी लहानपणी त्यांनी मला साबण कसा बनवायचा हे तर वर्गात प्रयोग करून दाखवला, पण शेवटी त्याची आपल्याला साबण जो आपल्या घरी येतो तो कसा बनतो तिथून तिथे हे त्यांना दाखवायचं होतं. कळलं का? आणि ते आम्हाला शिवडीला हिंदुस्तान लिव्हरची फॅक्टरी होती त्यावेळी घेऊन गेलेलं आठवतं मला. आणि त्यावेळी ट्रॅम्प्स होत्या बरं का, आणि त्या ट्रॅम्पचं माझं तिकीट त्यांनी काढलं होतं. आणि नंतर विम्को फॅक्टरी त्याने आम्हाला नेली जिथे काड्याची पेटी बनायची. म्हणजे तो माझा पहिला रेल्वेचा प्रवास. आणि त्याचं तिकीट पण, ते पण गरीब होते, मीही गरीब होतो, पण त्यांनी माझं तिकीट काढलेलं मला आठवतं. आणि ते आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहिलं. पण त्यांनी एक केलेला जो प्रयोग होता त्याने माझं आयुष्य बदललं. तर एके दिवशी ते आम्हाला उन्हात घेऊन गेले आणि त्यांच्या हातात भौरगोल भिंग होतं आणि एक कागद होता आणि ते भिंग त्यांनी असं वर खाली केलं. त्यांना ती फोकल लेंथ कशी आहे, कशी काढायची दाखवायचं होतं. आणि जेव्हा एकदम ब्राईट स्पॉट आला, कळले ना याचा, त्यावेळी हे अंतर जे आहे ही फोकल लेंथ आहे म्हणाले. आणि ते भिंग त्यांनी तसंच धरलं आणि तो कागद जळला. जळल्यावर का कोणास ठाऊक ते माझ्याकडे वळले आणि मला म्हणाले की रघुनाथ, जर तू अशाच प्रकारे सर्व शक्ती केंद्रित केल्यास तर तू काही करू शकतोस. फोकस अँड यू कॅन अचीव एनिथिंग. माझ्या आयुष्यातला तो वाव मोमेंट आपण ज्याला म्हणतो ना इंग्रजीमध्ये, तसं होतं ते. दोन गोष्टी घडल्या. एक तर विज्ञानाची एवढी ताकद आहे, मग मी वैज्ञानिक व्हायला पाहिजे, ती स्फूर्ती मला त्यावेळी आली. कारण की आताच बर्वे सर मला हे दाखवत होते त्यांचे छोटे छोटे, मला फार कौतुक वाटलं बर्वे सरांचं. त्यांनी छोट्या ह्याच्यामधून आपण कसं शिकू शकतो, कळलं काय नाही मला खरंच. बर्वे सर आपण कुठे आहात, ऑडियन्समध्ये आहात का? हां, मला भावे सरांची आठवण झाली तुम्हाला भेटून. खरंच इतकं सुंदर हे दाखवलं. असे सर पाहिजे, बर्वे सरांसारखे सर पाहिजेत, कळलं का? तर तो एक भाग झाला. आणि दुसरं असं झालं की फोकस अँड यू कॅन अचीव एनिथिंग, केंद्रित कर शक्ती. तर हे मला जमलं उरलेल्या आयुष्यात. पण पुढे सुद्धा काय होतं माहिती आहे, शाळेत जे आपण शिकतो ना त्याचे दूरगामी काय परिणाम होऊ शकतात हे आपण समजू शकत नाही. पुढे गेल्यानंतर मी आणखी विचार असा केला की भौरगोल भिंग हे असं असतं. सूर्याचे किरण म्हणजे समांतर असतात आणि समांतर रेषांचे हे काय गुणधर्म, त्या कधीच भेटत नाही, कळलं का? भौरगोल भिंग काय करतं, ते सगळ्यांना एकत्र आणतं, एक नवीन ऊर्जा तयार करतं. आणि त्यामुळे मी पुढे जेव्हा नॅशनल केमिकल लॅबॉरेटरीचा डायरेक्टर झालो तेव्हा बघितलं आमच्या सगळ्या डिव्हिजन्स होत्या. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री डिव्हिजन, ऑर्गॅनिक केमिस्ट्री डिव्हिजन, पॉलिमर केमिस्ट्री डिव्हिजन, बायोकेमिस्ट्री, एकमेकाशी बोलत नव्हतं. डिव्हिजन डिव्हिजन डिव्हिजन. म्हटलं नथिंग डुईंग, 1 NCL, टीम NCL, 1 NCL. त्याच्यानंतर मी CSRचा डायरेक्टर जनरल झालो. विवेक 40 प्रयोगशाळा. आपल्याला कल्पना असेल 2 लॅबॉरेटरीज एकमेकाशी बोलत नसत, उलट त्यांचं वयर असायचं, म्हणजे सेम ह्याच्यासाठी सगळ्यांना मी एकत्र आणलं. 40 लॅबॉरेटरीज. म्हणजे CSR, काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च, ह्या ज्या प्रयोगशाळा आहेत, नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी, नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरी, नॅशनल एरोनॉटिकल लॅबॉरेटरी, वेगवेगळ्या विषयातल्या मोठी एक संस्था आहे.
आणि त्या सगळ्यांना एकत्र येण्याचं काम झालं. आणि मला अजून आठवतं 11 मे 1998 रोजी, विवेक तुम्हाला आठवत असेल, तो दिवस नंतर टेक्नॉलॉजी डे म्हणण्यात आला. तर त्या दिवशी आम्ही सगळे डायरेक्टर्स तिकडे एकत्र आलो होतो आणि बँगलोरला. आणि त्या दिवशी बँगलोर डिक्लेरेशन झालं, सगळ्यांनी एकत्र येऊन केलं. इंडिया मॅटर्स टू अस, वी वॉन्ट टू मॅटर टू इंडिया मोर, हे आणि सगळ्यांनी ते साईन केलं होतं. आणि त्या दिवशी आणखी 2 हे झाले होते, आपल्याला आठवत असेल, अणुचाचणी त्या दिवशी झाली 11 मला पोखराण 2 आणि DRDOने काही हे केलं होतं. आणि मला आठवतं मी अटलजींना त्यावेळी म्हटलं की हे 3, जसं सायन्स डे आहे उद्या, कारण ह्यांचं नोबेल प्राईजचं काम त्यावेळी CV रामनचं झालं होतं. 28 फेब्रुवारी हा सायन्स डे, 11 मे हा टेक्नॉलॉजी डे आहे. तर मला अजून आठवतं मी अटलजींना हे केलं. मला ती गमतीची गोष्ट आहे, म्हणजे त्याविषयी आम्ही भटनागर प्राईज देत होतो. मुरली मनोज जोशीजी असे बसले होते, ते मध्ये असे बसले होते आणि मी असा बसलो होतो. तर त्यांना मी त्याचं सांगितलं कानात की सर असं असं झालेलं आहे, तुम्ही त्याला टेक्नॉलॉजी डे म्हणा. ते उठले, ते याच्यात गेले, नंतर बोलायचं असेल त्यांचं रिटन स्पीच होतं ते वाचलं सगळं त्यांनी. आणि त्यांनी सडनली डिक्लेअर केलं, आय डिक्लेअर 11 मे ॲज टेक्नॉलॉजी डे, 98मध्ये, म्हणजे 25 वर्षापूर्वी. तर ही घटना त्या बँगलोरमध्ये झाली होती ज्या दिवशी आमचा हे झाला होता. तर हे जे CSRचं परिवर्तन झालं, तर जयंत नारळीकरांनी एक जे पुस्तक लिहिलेलं आहे सायंटिफिक एज, तर त्याच्यामध्ये त्यांनी भारताच्या टॉप 10 अचिव्हमेंट्स काय आहेत 20th सेंचुरीमधल्या, 20व्या शतकातल्या, तर ते रामानुजनपासून सुरू करतात. रामन वगैरे सगळं, ग्रीन रिव्होल्युशन आणि CSRचं ट्रान्सफॉर्मेशन, हे टॉप 10 मोस्ट अचिव्हमेंट्समध्ये त्या ह्याच्यात जे येतं. तर हा जो सगळा भाग आहे तिथे कुठेतरी मला भावे सरांचा, बरोबर सर, तुम्हीसुद्धा असंच किती लोकांना इन्स्पायर केलं असणार, तुमचे विद्यार्थीसुद्धा असेच इन्स्पायर झाले असणार. तर हा शिक्षकांचा हा जो भाग आहे ना, हा फार महत्त्वाचा आहे. पण त्यात मला आणखी एक सांगावंसं वाटतं, कारण तुम्ही सायन्स काँग्रेसचा उल्लेख केला, मी त्याचा अध्यक्ष होतो. अटलजी त्यावेळी आले होते. विवेक तुम्ही होतात का त्या दिवशी? तुम्ही याच्यात ऑडियन्समध्ये होतात पुण्याला. जवळजवळ 5,000 लोक जमली होती, नोबेल लॉरेट्स आले होते. आणि त्यानंतर माझं भाषण, अध्यक्षीय भाषण जे होतं, त्याच्यात नवीन पंचसूत्री देशासाठी असे होते: चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन, वुमन सेंटर्ड फॅमिली, ह्युमन सेंटर्ड डेव्हलपमेंट, नॉलेज सेंटर्ड सोसायटी आणि इनोव्हेशन सेंटर्ड इंडिया, असं ते होतं. आणि त्यामध्ये जेव्हा चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन आलं, विद्यार्थी केंद्रित शिक्षण, तर त्याच्यामध्ये मी भावे सरांचा उल्लेख केला होता. आणि नंतर आम्ही जेवायला एकत्र बसलो, अटलजी होते, डॉक्टर कलाम वगैरे अशी अशी मंडळी आम्ही बसलो होतो, नोबेल लॉरेट्ससुद्धा बसले होते. आणि त्यांनी काय म्हटलं माहिती आहे का, रिचर्ड अर्न्स्टनी म्हटलेलं मला आठवतं नोबेल लॉरेटनी, की तुमच्या भावे सरांसारखे आमच्याकडे शिक्षक नाही आहेत. आणि मग मला अटलजी बाजूलाच बसले होते, मला म्हणाले, मशेलकर जी, आपको पता है आजकल ऐसे शिक्षक क्यों नहीं होते? तो म्हटलं, नहीं सर, क्यों नहीं होते? तर ते म्हणाले, क्योंकि आजकल समाज में उनको प्रतिष्ठा नहीं है. हे किती चुकीचं आहे बघा. आपण गुरुदेवो म्हणतो, गुरुदेवो भव म्हणतो आणि अनेक आपल्या हे आहेत, पण जो समाज शिक्षकांचा आदर करत नाही, तो समाज पुढे होऊन विकसित देश कसा होईल? त्यामुळे शिक्षकांचं हे जे महत्त्व आहे, हे मला पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं. आईविषयी सांगतो, ती शिक्षक होती माझी, या शिक्षकाविषयी मी सांगतो, कळलं का? त्यांना आदर देणं, त्यांची पूजा करणं, हे माझ्या मते सर्वात महत्त्वाचं आहे. सरांनी समांतर रेषेचा उल्लेख केला. 2 मोठ्या व्यक्ती अशा एखाद्याच गोष्टीकडे कसं बघतात बघा. पोलंनी म्हटले, 2 समांतर रेषा एकमेकांना कधीच छेदत नाहीत, असतो एकेकांचा स्वभाव. विनोद कळल्यानंतर टाळ्या वाजवायला हरकत नाहीत. मराठी माणसाची 2-3 वैशिष्ट्य आहेत. तो शक्यतो हसत नाही. टाळ्या वाजवायच्या झाला तर शेजारचा वाजवतोय का आधी बघतो, आणि मग आपण अनुमोदन दिल्यासारखं. मराठी माणसांची स्पर्धा लागली आणि एकदा आळस द्यायची स्पर्धा होती, तर तो शेजारच्याला म्हणतो, तू आधी आळस दे. तर मला असं वाटतं तसं काही व्हायला नको. आपण उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवायला हरकत नाहीत, अजिबात संकोच करू नका. आणि जिथे विनोद आहे असं वाटेल तर नक्की हसा, कारण या वयात हसलं नाही तर मग रिटायरमेंट नंतर हास्य क्लब जॉईन करावा लागतो, की ज्यावेळेला सकाळी उठून समाजाला त्रास दिला जातो. मग
गमतीचा भाग सोडून देऊ, पण पुलं म्हणतात दोन समांतर रेषा एकमेकींना छेदत नाहीत, असतो एकेकींचा स्वभाव. पण त्यात दोन समांतर रेषा छेदत नसल्याच्या प्रयोगातून एक वैज्ञानिक घडतो आणि पुढे तो वैज्ञानिक एक तत्त्वज्ञान मांडतो की त्या रेषा एकत्र न येता लिडरशिप कशी मग वाया जाते, आणि त्या लिडरशिपच्या यातून शिकून आपण काय परिवर्तन करू शकतो ती स्टोरी सरांनी सांगितली. मला असं वाटतं छोट्या घटना असतात पण त्याचे दूरगामी परिणाम किती होतात बघा. याच्यात एक तुमच्या पुढच्या प्रश्नाआधी मला सांगा असं वाटतं, कारण ह्याला जे मी कॉन्व्हेक्स लेन्स लिडरशिप म्हणतो, बहुर्गोल भिंगे असं नेतृत्व जे सगळ्यांना एकत्र आणणार आहे, हे माझ्या मते जगासाठी आज फार महत्त्वाचं आहे, भारतासाठी महत्त्वाचं आहे, महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे, आपल्या प्रत्येक संस्थेसाठी महत्त्वाचं आहे. आता असं बघा, हे बहुर्गोल भिंग आहे, समांतर रेषा कुठल्या असतात, वेगवेगळ्या असतात. त्या केवळ बायोकेमिस्ट्री डिव्हिजन आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री डिव्हिजनच नव्हे, भाषा, जाती, कळ की नाही, आज आपण पाहतोय काय होतं ते, धर्म, त्याच्यामुळे लोक एकत्र येत नाही. तर नेतृत्व असं आहे, असं पाहिजे की कुठलाही धर्म असू दे, कुठली जात असू दे, कुठलंही, त्याच्यात काही भेदभाव न करता सगळ्यांना एकत्र आणणं, हे फार महत्त्वाचं आहे. कॉन्केव्ह लेन्स लिडरशिप काय करते माधुरीताई? दूर घेऊन जाते, ते चालणार नाही, नाही का? कॉन्व्हेक्स लेन्स जसे आपले पंतप्रधान म्हणतात, सबका साथ सबका विश्वास, सगळ्यांना एकत्र आणणं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे काय होतं मी तुम्हाला सांगतो, उदाहरणार्थ मी CSR म्हणजे 40 प्रयोगशाळा, करेक्ट, तर तसाच मी ग्लोबल रिसर्च अलायन्सचा मी अध्यक्ष झालो. ग्लोबल रिसर्च अलायन्स म्हणजे काय? CSR इंडियाच्या 40 प्रयोगशाळा, CSR ऑस्ट्रेलियाच्या, CSR साऊथ आफ्रिका, फ्रान्कफर्ट गॅझेट जर्मनी, VTT फिनलंड, DTI डेन्मार्क, TNO नेदरलँड्स, बेटेल US, सिनिम मलेशिया, अशा 60,000 सायंटिस्ट सगळ्या जगातले. आता याच्यामध्ये काही साम्य नाही कुठल्या या संस्थांमध्ये, कारण आपला GDP पर कॅपिटा त्यावेळी किती कमी होता आपल्याला कल्पना आहे. आता आपण 2000 म्हणतो, त्यावेळी $400 नव्हता. आणि या बाकीचे देश म्हणजे 5,000, 50,000, $60,000 GDP पर कॅपिटा. तरी त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम मी केलं. त्यावेळी मला अजून आठवतं, मी त्याचा अध्यक्ष 10 वर्ष होतो जवळजवळ, कळलं का? आणि कॉमन गोल बऱ्याच वेळा काय असतं, ज्याला आपण असं म्हणतो, एक कागद आहे हातामध्ये आणि त्या कागदावर मॅग्नेटिक निडल्स आहेत, आणि या मॅग्नेटिक निडल्स वेगवेगळ्या देशात असतात. पण आपण एक मॅग्नेट आणला तिकडे, एक पर्पज आणलं की त्या सगळ्या अलाइन होतात, नाही का? तसे आम्ही त्याच्यामध्ये अलाइनमेंट केली, ग्लोबल रिसर्च अलायन्सची एक ध्येय ठेवलं त्याच्याबरोबर, आणि हे वेगवेगळे देश एकत्र आले. आजसुद्धा मला फार म्हणजे एका हायर लेवलला जर बोलायचं तर मला फार वाईट वाटतं, काय चाललेलं आहे, युक्रेनमध्ये काय चाललं आहे, गाझामध्ये काय चाललं आहे, एकमेकाशी भांडतायत, युद्ध चालली आहेत, कळलं का? आपल्याकडे का ही अशी जागतिक लेवलला कॉन्व्हेक्स लेन्स लिडरशिप अशी कशी या सगळ्यांना एकत्र आणण्याची नाही आहे, असं मला फार वाईट वाटतं. आता परवा विवेक, मला इतकं वाईट वाटलं, सकाळी मी उठलो, हे बातमी पाहत होतो, एक 4 वर्षाचा मुलगा गाझामध्ये, पहिल्या बॉम्बिंगमध्ये त्याचे वडील गेले, दुसऱ्या बॉम्बिंगमध्ये त्याचे 2 पाय गेले. आता तो मुलगा लढतोय, मला माझे वडील पाहिजेत, तो लढतोय, मला चालायचं आहे. हे का? हे का? कळलं का? तर हे मला पटत नाही आहे, लक्षात आलं की नाही? तर ही सर्वांना एकत्र आणणारी, आपण जे वसुदैव कुटुंबकम जे आपण म्हटलं होतं ना, कळलं का, त्या फोकसमध्ये, त्या बहुर्गोल भिंगाच्या ह्याच्यामध्ये, ह्या सगळ्यात हा एक संदेश आहे, सगळ्यांनी एकत्र यावं. सॉरी, मी थोडा वेगळा गेलो, पण जे असं दुखतं वाटतं त्याच्याविषयी मला असं बोलावं वाटलं. मला खरंच वाईट वाटतं हे सगळं जे आज जगात चाललेलं आहे ते. सरांनी ग्लोबल रिसर्च अलायन्सचा उल्लेख केला, ते जेव्हा CSIRचे DG म्हणून सेवानिवृत्त झाले त्यानंतरची मला ती घटना आठवते की GRAच्या अध्यक्षपदी त्यांची निवड व्हावी अशी त्यांच्याकडे रिक्वेस्ट आली. आणि सर म्हणाले, मी बरीच वर्ष दिल्लीत राहतोय, पुण्यात कुटुंबाबरोबर राहत नाही आहे, माझी आई, पत्नी, मुलं सगळी पुण्यामध्ये आहेत. आणि सरांनी एक अट घातली की मी अध्यक्ष व्हायला तयार आहे, पण तुम्ही हेडक्वार्टर पुण्यात आणा. आणि लक्षात घ्या की GRAच्या इतक्या वर्षांच्या इतिहासात भारताच्या बाहेर असलेले हेडक्वार्टर डॉक्टर माशेलकर अध्यक्ष व्हावेत म्हणून 10 वर्ष पुढची पुण्यात NCLमध्ये आलं होतं.
भारताची ताकद ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये किती वाढायला लागलेली आहे. आणि मग जगातल्या अनेक देशांनी पूर्वी आपल्याला ज्यांना गुलाम केलं होतं अशा देशांना सुद्धा आज भारत लीडरशिप आपली देतोय सगळ्या क्षेत्रामध्ये. ज्या ईस्ट इंडिया कंपनीने आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं, ती संजीव मेहता नावाच्या एका मुंबईच्या बांधवांनी ती कंपनीच विकत घेतली नंतरच्या काळात. बऱ्याच जणांना याची कल्पना नसते. मला GRAवरनं हे आठवलं की जगभरातल्या 60,000 शास्त्रज्ञांच्या संघटनेचं 10 देश ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, ते अध्यक्षपद डॉक्टर माशेलकरांनी स्वीकारावं यासाठी आपलं हेडक्वार्टर पुण्यामध्ये आणते. ही मगाशी सरांनी सांगितली ती ज्ञानाची ताकद आहे, ती लिडरशिपची ताकद आहे. आणि ती केवळ महाराष्ट्र भारतापुरती नाही, या खंडप्राय देशापुरती तर आहेच, पण त्या पलीकडे जाऊन जगभरामध्ये मी नेहमी म्हणतो की डॉक्टर माशेलकर हे त्यामुळे भारताचं आधार कार्ड आहे, की जगात कुठेही गेलं तिथे डॉक्टर माशेलकर हे नाव घेतलं की मग लक्षात येतं की त्या आधार कार्डाची किंमत काय आहे. मी पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये जायला पाहिजे सर, तुमच्या शाळेच्या दिवसामध्ये, कारण ज्यांना खेळाची पण खूप आवड आहे, त्या बैठ्या खेळांची पण आवड आहे, ते कॅरमपासून चेसपर्यंत, आणि क्रिकेटची पण प्रचंड आवड आहे. क्रिकेटच्या जनरेशन्स त्यांनी खेळताना बघितल्यात, आणि सुनील गावस्कर टू सचिन तेंडुलकर या सगळ्यांचा वैयक्तिक परिचय पण आहे. क्रिकेटची इतकी आवड त्यांच्या मुलाला आहे, त्यामुळे मुलालाही घेऊन त्यांनी मॅचेस बघितलेल्या आहेत. मला असं वाटतं एवढ्या सगळ्यांमधून पालकत्व म्हणजे काय असतं, ते जाता जाता करावं वाटतं, पण ते निभावणं सोपं नसतं. त्या मॅचेस बघितल्यात त्यांनी, पण सरांना क्रिकेट नाही खेळता आलं कधी. आणि त्याचं कारण मगाशी जी आर्थिक परिस्थिती, गरिबी, जी कुपोषणामुळे अशक्त असलेली तब्येत, त्यामुळं क्रिकेट त्यांना शाळकरी वयात स्पर्धांमध्ये खेळता आलं नाही. पण लक्षात घ्या की एक गोष्ट करता आली नाही, हे संकट न मानता ती संधी कशी काय असू शकते हे डॉक्टर माशेलकरांनी इतक्या लहानपणी ओळखलं होतं, आणि तो त्यांच्या आयुष्याचा वस्तुपाठ आहे. आणि तेव्हा त्यांनी ठरवलं की मला ठीक आहे खेळता येत नाही, मग माझ्यावर कुठली जबाबदारी असेल, तर ते अंपायर झाले, ते पंच झाले. आणि मला असं वाटतं की जगातल्या कुठल्याही क्षेत्रातल्या 2 टीम जेव्हा एकमेकाशी स्पर्धा करून भांडणाकडे जातात, तेव्हा पंच म्हणून डॉक्टर माशेलकरच असतात. ती क्रिकेटपासून ते भारताच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या सिद्धतेपर्यंत. सर त्यावेळचा एखादा किस्सा तुम्हाला सांगावा असं वाटलं तर आनंद वाटेल. नाही, ते तुम्ही पंच झालात किंवा कुठेही वाद झाला की त्याच्या बाबतीत मला सांगावंसं वाटतं. जसं आतापर्यंत 16 माशेलकर कमिटीज झाल्यात. म्हणजे देर वॉज अ सेईंग, व्हेन इन डिफिकल्टी फॉर्म अ माशेलकर कमिटी, असं सरकारचं आहे. आणि त्याच्यामध्ये पहिली कमिटी जी 1998मध्ये झाली. आज आपण रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजेस, माझं इथे आता NITs झालेत नाही का, ती माझी पहिली कमिटी, ती पहिली माशेलकर कमिटी. 2003मध्ये जेव्हा आपलं नॅशनल ऑटो फ्युअल पॉलिसी, आपण नवीन स्टँडर्ड्स केले बघा, Euro 4, Euro 3, Euro 4, म्हणजे BS4, नंतर BS5, BS6 वगैरे, तर त्यावेळची ती माझी कमिटी होती. पण त्याच्याही आधी जेव्हा आपलं भोपाळची गॅस ट्रॅजेडी झाली, एका दिवसात 2600 लोक गेली बघा, तुम्हाला आठवत असेल. 3 दिवसात मी त्या ॲक्सिडेंट टँकवर होतो, कळलं का. आणि टेक्निकल ॲसेसर फॉर द इन्क्वायरी कमिशन म्हणून जी 1 मॅन कमिटी झाली होती, त्याचा मी, म्हणजे माझं ज्याला काय म्हणायचं, मी 42 वर्षाचा असल्यापासून, अर्थात नंतर मी सायन्स ॲडवायझरी कमिटी टू द प्राईम मिनिस्टर राजीव गांधींच्या काळामध्ये मी मेंबर झालो, आणि 30 वर्ष जवळजवळ वेगवेगळ्या सरकारांमध्ये मी ती काम केली. त्याचा मला प्रचंड फायदा झाला. अर्थात वरून हेलिकॉप्टर व्ह्यू आपण ज्याला म्हणतो ना, तसा मिळाला. कारण सायंटिस्ट आपल्या लॅबॉरेटरीमध्ये असतात, पण अशी संधी अर्ली 40sमध्ये मिळणं मी खरंच भाग्यवान समजतो. पण ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असा होता की विश्वास. ह्याच्यामध्ये कमिटी जेव्हा करतात तेव्हा विश्वास आहे, कारण वेगवेगळी गव्हर्नमेंट्स येतात. मग काँग्रेस म्हणा, BJP म्हणा. इनफॅक्ट एक जोक आहे, मला पद्मश्री काँग्रेस गव्हर्नमेंटच्या काळात मिळाली, पद्मभूषण मला BJPच्या वेळी मिळालं, आणि पद्मविभूषण काँग्रेसच्या वेळी. तर मला कुणीतरी विचारलं होतं, तुम्ही काँग्रेस आहात का BJP आहात? तर म्हटलं ह्याच्यावरनं कळतं तुम्हाला. कळलं का. तर हा जो विश्वास होता मला महत्त्वाचा आहे. मला आठवतं नॅशनल ऑटो फ्युअल पॉलिसी जेव्हा झाली, तेव्हा काय झालं होतं, दिल्लीमध्ये प्रचंड पोल्युशन,
आणि त्यावेळी CNGचा वगैरे वाद झाला होता, तो आपल्याला आठवत असेल. आणि त्यावेळी सुप्रीम कोर्टाने बरेच ताशेरे हाणले होते ह्याच्यावर, आपल्या सरकारवर. आणि एक इमर्जन्सी मिटिंग झाली होती आणि राम नाईक त्यावेळी पेट्रोलियम नॅचरल गॅसचे मिनिस्टर होते. आणि त्यांनी त्यावेळी प्रेझेंटेशन करत होते अटलजींना. तर मला असं सांगण्यात आलं की तिथे होते पेट्रोलियम सेक्रेटरी, त्यांनी मला सांगितलं की अटलजींनी त्यांना 7-8 मिनिटांनंतर थांबवलं. आप ऐसा करिए, एक मशेलकर कमेटी बना दीजिए, सब हल हो जाएगा. कळलं का? तर हा जो विश्वास आहे ना, सरकारं बदलली आहेत पण मशेलकरांवर विश्वास आहे. मी देवाचे आभार मानतो खरंच त्याच्यामुळे.